फक्त इथून इच्छा पाहिजे त्याची. तसं दुसऱ्या अवस्थेत जाण्यासाठी, सूक्ष्म ध्यास जाण्यासाठी तुमचं मन तयार झालं पाहिजे की मला आता पुढच्या अवस्थेत जायचंय. आणि त्याला कार्यकर्तो भावशक्तीच आहे. मग तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसायला लागतात समोर तुमच्या. मग ते बोलतात आपल्याशी, आणि ते जे बोलतात ते सत्य बोलतात. मग घरची आपल्या सत्य बोलतात. मग ते थोडंसं असं सुरू होतं. लक्षात आलं का? आणि मग तुम्ही सत्याने जायला लागता. ज्या वेळेस तुम्हाला दृष्टांत घडतील, साक्षात्कार घडतील, अनुभूती येतील, तेव्हा समाज तुमच्या थोडासा क्रॉसमध्ये असतो आणि तुम्ही ईश्वराच्या कॉन्टॅक्टमध्ये असता. आणि तीच अशी वेळ असते, डेव्हलपमेंटची ती वेळ असते. पण आपण ठरवायचं की मला कुठल्या अवस्थेत जायचं आहे. आपण ठरवायचं. आणि एक वाक्य समजून घ्या, तुमच्या ह्या प्राप्त संसारातून तुम्हाला हाकलून दिल्यानंतरच तुम्ही वरच्या अवस्थेत जाता. काय सांगतोय? माझं बाळ्या वर जाणार नाही. इतका तुम्ही इथं फर्स्ट होता आसपासच्या लोकांच्या विचारातनं, ह्यातनं असं वाटतं की नको आता हे काय मला. परमेश्वरा तुम्हाला सांभाळ कर. बघा ना, तुम्ही कुठली साधुसंत घ्या, ह्या पद्धतीने गेले. अंतिम काय आहे बाबा? कोण आपलं नाही, हे अंतिम आहे. अंतिम काय आहे? हे अंतिम आहे. आणि पहिलं काय आहे? सगळीच माझी. कोण आपलं नाही अशा अवस्थेत तू जेव्हा माझा होशील तेव्हा सगळी माझी होती. ही पुढची अवस्था आहे. विषय कळतोय? मग ज्यावेळेस तुम्ही सूक्ष्म देहाचा वापर करून जीवन जगायला लागता, तुम्हाला कुठलीच गोष्ट कमी पडत नाही. जीवनात तुम्ही कुठेही कमी पडत नाही आयुष्यात. आणि ती अवस्था प्राप्त का होत नाही? तर या जशा प्राप्त जन्मामध्ये आपण आजपर्यंत जे जीवन व्यतीत केलं, त्या जसं खोटं नाटक करून व्यतीत जीवन केलं, असं जीवन अनेक जन्म व्यतीत केलेलं आहे. काय सांगतोय? अनेक जन्मात अनेक लोकांना फसवत, अनेक जीवांना फसवत आपण इथपर्यंत आलोय. मग ती सगळी जी घाण आहे ती तुमच्या पुढे उभी राहते. म्हणून तुमच्या पुढे अंधकार येतोय. म्हणून तो सूक्ष्म देह तुम्हाला जागृत करता येत नाही. विषय कळतोय? आणि सूक्ष्म देह जागृत करण्याचं काम दोन गोष्टीनं होतं. एक शक्तिपातानं होतं, गुरूंच्या अति प्रेमामुळे, किंवा तुम्हाला स्वतःला घासून करावं लागतं. दुसरा मार्ग नाही. शक्तिपात होणं म्हणजे गुरूंनी स्वतः बसलं पुण्य त्या भक्ताला देणं आणि त्याला जागृत करणं. शक्तिपात म्हणजे काय? हा थर्ड आहे, तिसरा डोळा येत आहे. हा ओपन झाला. हा ओपन कधी होतो? सूक्ष्म देह जागृत झाल्यानंतर. काय सांगतोय? बघा, तुम्ही अन्नदान करा, तुम्ही लाखो मंत्र म्हणा, कोट्यावधी यज्ञ करा, वाटेल ते करा, हा डोळा जागा नाही होत. तुम्ही कुठल्याही काही उपासना करा, हा डोळा जागा नाही होत. काही डोकं वर पाय करा, हा डोळा जागा नाही होत. ह्याला फक्त उपाय एकच आहे, सद्गुरूंची अगाध कृपा पहिली पाहिजे. पहिलं काय पाहिजे? सद्गुरूंची अगाध कृपा पहिली पाहिजे. आणि दुसरं काय पाहिजे? तर तुम्हाला शक्तिपातानं किंवा साधनेनं तुम्हाला जागृत करून देऊ शकतात. आणि जर तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर प्रत्यक्ष कृष्णाला सुद्धा ज्यावेळेस कृष्णा अवतारामध्ये त्यांनी कार्य केलं
त्याला स्वतःला हे जागरूक करून घेता आलं नाही. त्याची कथा आहे. सांदीपनी ऋषींनी त्याच्यावर शक्तिपात केला. शक्तिपात करून त्याला अशी विश्व भ्रमंती करून दिली आणि जागरूक करून त्यांनी दिलं. आणि मग त्याला कळलं की आपण विष्णूचे अवतार आहोत. कोणाला कळलं? शक्तिपात केल्यानंतर कळलं. तू देव जरी असलास तरी देवत्व यायला कोणते गुरुच पाहिजे. काय सांगते वाक्य? तू देव जरी असलास, बघा ना, राम घ्या, कृष्ण घ्या, देव जरी तुम्ही असला तरी देवत्व यासाठी तुम्हाला गुरुच पाहिजेत. आणि गुरु कसे पाहिजेत की त्याचं ज्ञाते पाहिजे, त्याचा अभ्यास पाहिजे. म्हणजे आज एक गोष्ट स्पष्ट झाली की भरपूर जे साधक आहेत किंवा सर्वसामान्य जीव जे आहेत हे सूक्ष्म अवस्थेत जाऊ का शकत नाहीत? कारण त्यांच्या गुरूंची अगाध कृपा नाही. तुम्हाला माहित आहे गणित, तुम्ही गुरूंच्या जवळ जाता, जवळ हळूच काहीतरी घडतं लांब जाता. काय सांगतो मी गणित? तुम्ही गुरूंच्या अगदी जवळ जाता. आता तुम्हाला वाटतं की मला गुरु देतीलच, उद्याच देतील, तोपर्यंत तुम्ही लांब जाता, डायव्हर्शन आणि होतं. कारण गुरु तुमच्या आसपासच्या सगळ्यांची आणि तुमच्याशी निगडीत असणाऱ्या सगळ्या विषयांची परीक्षा घेतल्याशिवाय पुढचा गुरु देतच नाहीत. तुम्हाला माहीत नसते. 4थी दीक्षा जेव्हा 5वी दीक्षा येते ना, तर सगळ्याचा गुरु अभ्यास करून घेतात आणि तो ऑटोमॅटिक साधकाला जातो. कारण 5वी दीक्षा तुम्ही घेतली म्हणलं की तुमचा हा जो माझा पार्ट आहे हा ओपन करायला लागतो आम्हाला, पण हेच नाही. पण तिथपर्यंत जाणं आणि ते पूर्णत्वानं करणं इतकं सोपं नसतं. त्या काळात उदमनी दादांनी 300 साधकांना शक्तिपात दिला, ओपन केलं. 6 महिने वर्षभर त्याला पोहायला खेळायला शिकवलं, पण काढून घेतलं. इतका हा सगळा विषय पुढचा गहन आहे. आता साधं तुम्ही गणित घ्या. सूक्ष्म अवस्थेत तुम्ही गेल्यानंतर साहजिकच तुमची पित्र जे आहेत कॉन्टॅक्ट करतात, बोलतात. मल्हारीकडून चहा घ्या सांगतात. मल्हारी म्हणजे हरिमणी पण नाही चहा कसं काय मागितलं मला, हे विषय असतात. किती 1 वाजला का? 1:30 वाजला? सांगत कोणी काय शंका कोण नाही या संदर्भात? नाही. पुढचा विषय पोटापर्यंत झाल्यानंतर करूया. 5 पर्यंत आपला विषय होईल. 5 पर्यंत सुट्टी करून. साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.